विविध भागातून आज शिवसेनेमध्ये सामील झाले। एका विश्वासाने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आपल्या भागातल्या समस्या, आपल्या भागातल्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील आणि एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशा प्रकारची खात्री आपल्याला देतो। पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मानकोट मधील ही मंडळी आहे, त्यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे। त्यांनी मनसेमध्ये अनेक वर्ष काम केलेलं होतं, त्यानंतर अपक्ष निवडणूक ही मुंबई महानगरपालिकेची लढवलेली होती। या ठिकाणी शाल ऐकवले आहेत म्हणजे शिवसेनेचेच आहे, ते खऱ्या शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून आज या ठिकाणी शिवसेनेत त्यांचा प्रवेश केलेला आहे। त्यांच्या सोबत आलेल्या जवळजवळ 100 ते 150 कार्यकर्त्यांचा या ठिकाणी शिवसेना परिवारामध्ये सहर्ष स्वागत। चला आता जाऊ दे, सोडू नका कोणाला। फोटो नीट तुपेंचे प्रवेश झाले, तुपे यांच्या ग्रुपचा प्रवेश झाल्यानंतर अजून पण आहेत का? या पुढे या ताई पुढे या, मावशी पुढे या, आजी पुढे या, काकी या पुढे, सगळ्यांनी या सगळ्या लाडक्या बहिणी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दलित पीडित शोषित वंचित पुढे का 10 लोकांचे पुढे घ्या। याचं झालंय त्यांनी कृपया व्यासपीठावर खाली उतरायचं। चला चला पटापट खाली चला। नंदा पटेकर, अमिता पेडणेकर, एका मुलांवर काजल सावकाश या, सगळ्यांनी सावकाश या। कांजूरकर तुम्ही सगळ्यांनी सावकाश या। आपल्याला सगळ्यांना माहित असेल की मुंबईमध्ये तुम्ही कांजूरला एक ईशान्य भागामध्ये राहता, परंतु मुंबईचा विकास करण्यासाठी आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये घोषणा असो, अटल सेतू असो, मुंबई मेट्रो असो, त्या संबंधित त्याचप्रमाणे संपूर्ण मुंबईचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ते असो, हे सगळं करण्याचं काम ज्ञानेश्वर तुपे कांजूर मुंबईवरची लोक आहेत। ज्ञानेश्वर तुपे आणि त्यांच्या मंडळीने व्यासपीठाच्या डाव्या बाजूने यायचं आहे। त्यांच्या समवेत आलेले सुमारे 25 सहकारी कार्यकर्ते आहेत, त्यांना मी विनंती करतो। गणेश गुंजाळ आपले ठाण्याचे उपशाखा प्रमुख आहेत, त्यांनी त्यांच्या माध्यमातून या लोकांना आज शिवसेनेमध्ये प्रवेश करायला आणलेले। ज्ञानेश्वर भीमराव तुपे सामाजिक कार्यकर्ते कांजूरमध्ये, यांचं सामाजिक कार्य अतिशय चांगलं आहे आणि ही सगळी मंडळी दलित समाजातून शिवसेनेमध्ये येत आहेत, ही अतिशय उत्तम गोष्ट।